हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? आजचा प्लॅन होता आमचा वासोटासाठी जायला, जे की आहे साताऱ्याच्या जवळ. आम्हाला जायला जवळपास 3 सव्वा 3 तास लागले. साताऱ्याच्या जवळ पोचल्यावरती आम्ही बाकी जणांसाठी थांबलो होतो. आम्ही जवळपास 17 जण होतो एकत्र, जे की आम्ही टेंट कॅम्पिंग आणि वासोटा ट्रेकिंगसाठी निघालो होतो. 2 व्हीलर्स पण होत्या आणि 4 व्हीलरही होती. आम्ही पुढे आलो होतो म्हणून आम्ही थांबलो होतो एका ठिकाणी बाकीच्यांसाठी, जिथे आम्ही इथे थांबून व्हिडिओज वगैरे काढले. त्यानंतर आम्ही सगळे एकत्र पोचलो या हॉटेलला, रिसॉर्टला, जे की होतं भैरवनाथ. हे त्यांचं हॉटेल होतं, जे खूप सुंदर होतं आणि हा त्यांचा व्ह्यू होता. आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला इथे बसायला चहा नाश्ता आणि डिनरची सोय होती. तिथे शेजारी रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स होते राहण्यासाठी, बट आम्ही इथे नाही थांबलो. पुढेच लेक व्ह्यू होता, जे की तुम्ही इथे बघू शकता. बट आम्ही थांबलो होतो एका बेटावरती. आयलँड होतं, जिथे आम्हाला बोटिंग करून जायचं होतं, जे आम्हाला समजलं तिथे गेल्यावर. आम्ही आमची गाडी पार्क केली आणि मग तिथून निघालो बोटिंगसाठी पुढे. इकडे आम्ही बोटिंगला जवळपास होते 15 मिनटं. इथे आम्ही 15 मिनटं बोटिंग करण्यासाठी इथून निघालो होतो. आणि हे होतं आम्ही सगळे 17 जण होतो जवळपास. सगळ्यांना भूक वगैरे लागली होती. येताना आम्ही एका ठिकाणी ज्यूसही पिला होता, शुगरकेन ज्यूस. मग तिकडून इथे आलो आणि तिथे एक भैया आले होते आम्हाला घ्यायला, जी त्यांचीच बोट होती. ते सोडणार होते आम्हाला त्या आयलँडवर किंवा बेटावरती. आणि इथे थोडी थोडी थंडी वाजायला लागली होती, कारण इथे जवळपास लेकही होती. मग आम्ही बसलो बोटमध्ये आणि इथे पहिल्यांदा बसल्यावरती सगळेच खूप एक्सायटेड होते. सगळ्यांचेच व्हिडिओज, रील्स, फोटोज काढणं चालू होतं. या ठिकाणी जायचं होतं आम्हाला. इथे पोचायला आम्हाला जवळपास संध्याकाळच्या 6:30-7 वाजल्या होत्या. आणि हे आहे ते टेंट कॅम्प, जिथे आम्ही 2 दिवस राहणार होतो. तिथे सगळे त्यांनी सोय केली होती. इथे आम्हाला ते टेंट्स अलोकेट करत होते. टेंट अलोकेट केल्यानंतर आम्ही चहा नाश्ता घेतला. त्यानंतर थोडा गेम्स वगैरे खेळलो आणि मग जेवणासाठी बसलो. जेवणामध्ये होतं चिकन नॉनव्हेजवाल्यांसाठी, आणि व्हेजवाल्यांसाठी होती मसूरची भाजी आणि अजून एक भाजी होती काजू करी. जेवण वगैरे झाल्यावरती मग थंडी वाजायला लागली होती खूप, एवढ्या कडक उन्हाळ्यामध्येही इथे. बॉनफायर लावला होता आणि मग सगळे आम्ही डान्स करत होतो. डान्स करून झाल्यानंतर तिथेच आम्ही संगीत खुर्ची खेळलो. संगीत खुर्ची खेळून झाल्यावरती थोड्या वेळ मुलांनी कबड्डी वगैरे खेळले, क्रिकेट खेळले आणि त्यानंतर आम्ही कॅरमही खेळलो. असं आम्हाला सगळं करत करत झोपायला 2-2:30 वाजल्या. आणि त्यानंतर मग सकाळी आम्ही 6लाच उठलो होतो. हा होता तो व्ह्यू. खूप मस्त व्ह्यू होता आणि मंद मंद थंडीही होती. खूप छान वाटत होतं इथे. एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये थंडीचा अनुभव घेता येत होता. जे तुम्हाला इथे व्हाईट लाइनिंग दिसते ते धुकं होतं इथे आणि खूप मजा येत होती. मग तिथेच आम्ही साईडला वॉकिंगला गेलो, मी आणि शंकर, आम्ही दोघे. तिथे मासेमारी चालू होती. ते लोक मासे काढत होते तिथून. त्यानंतर आम्ही टेंटला गेलो, आमच्या आवरलं, नाश्ता चहा वगैरे घेतला आणि आवरून आम्ही सगळेच निघालो ट्रेकिंगला, जे की होतं वासोटा फोर्ट, ज्यासाठी आम्ही आलो होतो. मग आम्ही बोटमध्ये बसलो. पण आत्ता ह्यावेळेस आमचं बोटिंग होतं 1.25 तासाचं जवळपास. हे आम्ही बोटिंग करत पोचलो, मज्जा मस्ती केली. ते खूप सारे व्हिडिओज बनवले, रील्स बनवले आणि मग आम्ही पोचलो. बोट पार्क केली आणि तिथून थोडं 5 मिनिटाच्या अंतरावर इथे बेस कॅम्प आहे, जिथे सेक्युरिटी चेक इन होतं. सुरुवातीलाच तुम्हाला इथे हे जे ग्रीनरी दिसते तिथे खूप सारे फुलपाखरं होते. फुलपाखरांच्या इथे आम्ही व्हिडिओज काढले आणि मग पुढे गेलो. तिथे सेक्युरिटी चेक इन होतं, जिथे की तुम्हाला प्लास्टिकवरती किती घेऊन चाललाय हे त्याची नोंद घेतात. प्लास्टिकच्या बॉटल्स, प्लास्टिक रॅपर्स वगैरे आल्यावरती तुम्हाला ते परत एकदा चेक करतात. इथे 500 डिपॉझिट भरावं लागतं, जे की रिफंडेबल असतं जर तुम्ही सगळं सामान घेऊन आलात तर. आमच्याबरोबर आमचे डबेही होते इथे सोबतच. आम्ही इथेच ट्रेकिंगला सुरुवात केली. सुरुवातीलाच थोडं चालल्यावरती तिथे हनुमानाचं मंदिर आणि गणपतीचं मंदिर होतं. तिथे थांबून आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि साईडलाच इथे पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग वगैरे अलाउड नाहीये, कारण खूप जास्त पाणी असतं इथे, पूर वगैरे येतो
आणि इथे साईडला तुम्हाला ओढ्यासारखं दिसत असेल, तिथे खूप भारी दगडं होती, नेचर पण खूप छान होतं. सो आम्ही तिथे व्हिडिओज आणि फोटोज काढले. सो थोडं पुढे आल्यावरती इथे तुम्हाला दिसेल आम्हाला एक घोरपड दिसली आणि तिचे व्हिडिओज बनवले आम्ही. त्यानंतर ते बघितलं, नेचरचा आनंद घेतला आणि मग आम्ही ट्रेकिंग करत वरती चढलो. ट्रेक जवळपास 6 किलोमीटरचा आहे. खूप दमछाक झाली होती. वरती जाताना नक्की 3-4 लिटर तरी पाणी घेऊन जा, कारण तुम्हाला वरती पाणी मिळणार नाही, बिलकुलच मिळणार नाही. आणि पाणी लागतं एवढं वरती जाताना. खूप दम लायला झालं होतं इथे येऊन. प्लस इथे एक आजी होत्या ज्यांच्याकडे बॉटल्स मिळतात. इथे एक बॉटल पाण्याची घ्यायची म्हटलं तर 100 रुपीज लागतात. सो पाणी घेऊनच या. आणि त्यांच्याकडे मागितलं आम्ही, बट त्यांच्याकडे संपलं होतं. सो लिंबू पाणी मागितलं, बट त्या बोलल्या की मी नाही देणार, खाली गेल्यावरती मला नवीन लिंबू पाणी बनवायचं आहे. सो मग तिथेच आम्ही थोडा वेळ आराम केला आणि जेवण घेतलं करायला. सो जेवणामध्ये आम्हाला वाटाण्याची भाजी, चपाती आणि स्नॅक्स होते थोडेसे, ते घेतले. गड बघितला जो की व्ह्यू खूप मस्त होता. आणि तिथे थोडंसं महादेवाचं मंदिरही आहे, त्याचं दर्शन घेतलं आणि मग पुन्हा खाली आलो. त्याचे व्हिडिओज नाही बनवले कारण सगळेच दमले होते. मग खाली आल्यावरती चेक इन वगैरे केलं, पाणी वगैरे घेतलं, थोडंसं टाइमपास केला आणि आम्ही आमच्या टेंट कॅम्पच्या इथे आलो. तिथे आल्यावरती सगळ्यांना पोहायचं होतं. सो स्विमिंग वगैरे केली, मजा केली थोडीशी, कारण सगळेच दमले होते. मग पाण्यामध्ये हे करून सगळ्यांनी आवरले, टेंटला गेलो, चहा नाश्ता घेतला आणि मग आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने. सो तिथून आम्हाला परत 15 मिनिटांचं बोटिंग करून, जे सुरुवातीला तुम्हाला रिसॉर्ट दाखवलं होतं, पार्किंग केली होती आपण आपली गाडी, तिथे जायचं होतं. सो हे आम्ही पार्किंग च्या ठिकाणी निघालो होतो, जिथे आमचं रिसॉर्ट होतं मेन बुकिंग केलेलं. 15 मिनिटं बोटिंग केल्यानंतर मग आम्ही पोचलो तिथे आणि तिथून आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने. सो हे आम्ही आमच्या 4 व्हीलरमध्ये होतो. एका ठिकाणी साताऱ्याच्या अलीकडेच थांबलो, तिथे आम्ही जेवण केलं, जिथे आम्ही चिकन हंडी, मालवणी चिकन आणि पनीरची भाजी वगैरे घेतली. जेवण करून मग आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने. एका ठिकाणी थांबलो होतो चहासाठी, त्यानंतर पोचलो पुण्याला 11:30ला. सो असा होता आमचा प्रवास. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. प्लीज सपोर्ट, सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट ऑन द व्हिडिओज. थँक्यू फॉर वॉचिंग. टिल देन, बाय.